हे जे आहे $75 आहे. बिकनी रूम मध्ये जाऊया का? जाऊया आपण, बघूया तरी काय काय आहे तिथे, बघूया बघूया काय काय आहे. काय वाटतं? वाव, सुंदर सुंदर आहे. एंट्री केल्यावर सुंदर सुंदर दिसले. चला आपण बिकनी रूम मध्ये जाऊया. काय वाटतं तुम्हाला? सुंदर आहे, हे भारी आहे. हा ड्रेस घेऊन टाक मला. एक्सक्यूज मी, डू यू हॅव? हे सगळं बिकनी इथे लावलेत. तो स्कर्ट आहे, तो बिकनी नाही आहे. हे बघा, बिकनी. हो ना, मग नुसते वरची वरची ब्रास घ्यायची, मग त्यापेक्षा नाही बिकनी घ्यायची आपण, ते नाही घेत. जाऊ दे. So that's the top. The mannequin is like a strapless top, and you can twist it to give that look. Oh. Yeah, that's why we don't make like sizes, because you can Oh. tie it on your back, and Only one you can size. make a knot to give it a different look. What do you think? Can you show me how? Yeah, to do this style, Yeah, or not? You can make it not. you just have to twist it. You can twist it once or twice, and the knot, you go like that. Like that. Okay. Would you like to try it on? Okay. Okay. हे बघा, हे असं. You आणि can try it on the. ओ देर. ओके, Yeah. शुअर. चला मी घालूनच येते आता. हे ट्राय करते मी, आणि इथे मॉडेलला आहे ना तशी मी बनवून येते. हे बघा, हे आपण ट्राय करूया. आपण हे ट्राय करूया. कसं वाटतंय? पिंक कलर मला आवडतो, पिंक. तर हे बघा, हे जे आहे $75 आहे, पण लूज होतं हे खूप मला. अँड दिस वन इज $90. हे $90. ओके, स्कर्ट. काय वाटतं तुम्हाला? बाय करायला पाहिजे की नाही? चला, मी काही बाय करत नाहीये, ते व्यवस्थित फिट पण नाही झालं मला त्यामुळे. पण ही सी इज सो क्यूट. ओके. दुकानदार बाईने ही खूप छान आहे बरं का. हे बघे, व्हॉट्स युअर नेम? ताईज. ओके, तिचं नाव ताईज आहे. हाय. थँक्यू. You too. Hope you will be back here soon. All the best for marriage and future life. ओ माय गॉड, किती महाग होता हो ते. म्हणजे माझे $200 गेले असते. ते पेक्षा म्हटलं मी घरीच शिवते. पाऊस यायला लागला. चला, खूप छान होतं, ट्रायल केली आपण. आणि अगदी सोपं आहे अहो ते. मित्रमैत्रिणी, अगदी सोपं आहे ना ते. आणि $200 द्यायचे त्याच्यासाठी, त्यापेक्षा घरीच बनवते म्हटलं. अंब्रेला घेतला नाही, हे माझंच आहे अंब्रेला. हे बघा, अगस्ती म्हणतो काय अंब्रेला विकत घेऊन आलीस का तिथून? म्हटलं नाही. अरे मी विचार केला $200 घालवायचे, घरीच शिवते म्हटलं. मग ते स्कर्ट होतं ते $90 होतं, $90 पिल्या. आणि 90. आणि ते नुसतं स्कार्फ होतं इथे चेस्टला बांधायचा, तो $70 होता. हो ना, का 75? $75 होता. आणि ती बिकनी आपण विचारलीच नाही कितीची होती ती पण बिकनी पण असेल $70 वगैरे ची. हे बघा, खाण्यामध्ये आपण किती पैसे घालवतो, पण असं काही विकत घ्यायला वाटलं की नको वाटतं इतकं महाग घ्यायला. आता खाण्यामध्ये किती घालवले आणि माहिती नाही.
पाऊस गेला. आवडलं का तुम्हाला बिकनीचं शॉप? हां, आवडलं का तुम्हाला बिकनीचं शॉप? कसं होतं? ते त्या मुलीबरोबर गप्पा मारल्या, ती ब्राझिलियन होती. अच्छा, आमच्या समोर राहतात ना टेक्सासला, आमचे नेबरहूडमधले आमचे शेजारी राहणारे ते ब्राझिलियन आहे. ती मुलगी पण ब्राझिलियन. हे बघा, हे दुकानाला नाव नाही का? हां, चला आपलं हे दुकान राहिलं ना, नीलला जायचं होतं हुलामून मध्ये. चला आपण जाऊया. हे दुकान राहिलं होतं का आपलं? तर हे बघा, मुलांना वेळ द्यायला पाहिजे जसे मोठे होतात ना. हे बघा, हे शॉप. हे बघ, हे असं लावायचं असतं. कोणतं पण असतं ना पिल्या फॅमिलीमध्ये, घरामध्ये फॅमिलीचं लावायचं. बघ, ते कासव, त्याची पिल्लं असं. म्हणजे एक एक कधीच लावायचं नसतं. जिथे फॅमिली असते तिथे. नाही तर मग कपल आहे तर दोन लावायचे. हे बघ, इथे फॅमिली. हे बघ, हे छान आहे. हे फॅमिलीचं कासवाचं. हे बघा, $15 हे आहे. $35 हे ब्रेसलेट. आई ग, गेलेत बाहेर लगेच. हे बघ. $28 आहे. हे बघा असं. हे $38 नेकलेस. बापरे. मी पण बीच वरती जाऊन ते निवडले असते की शंख.